एकदा भगवंताने नामदेवरायांचे सत्व पाहण्याचे ठरवले. एकादशीच्या दिवशी एका वृद्धाचा अवतार घेऊन ते नामदेवरायांच्या दारात गेले आणि म्हणाले, मी फार दिवसाचा भुकेला आहे, मला अन्न मिळालं नाही तर माझा प्राण जाईल, मला अन्न द्या. तेव्हा नामदेवराय म्हणाले, आज एकादशी आहे, मी तुम्हाला अन्न देऊ शकत नाही, परंतु दूध देतो आणि फलहार देतो, तो तुम्ही घ्या. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, नाही नाही, मला अन्नच द्या, नाहीतर माझा प्राण जाईल. तेव्हा नामदेवराय म्हणाले, आज एकादशी आहे, एकादशीला अन्नदान करता येत नाही. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की जर माझा प्राण गेला तर त्या पापाचे सहभागी तुम्ही व्हाल. तेव्हा नामदेवराय म्हणाले, मी पुण्याचा विचार करत नाही, मग पापाचा तो काय करेल? जी अवस्था तुमची होईल तीच माझीही होईल. असं करून त्या व्यक्तीने डोळे फिरवले आणि आपला प्राण सोडला. तितक्यात नामदेवरायांनी 2 सरण रचले. एका सरणावर त्यांना आणि एका सरणावर आपण बसले. आग लावणार तितक्यात तेथे प्रकाश झळकला आणि पुढे साक्षात पांडुरंग उभे होते आणि ते स्मित हास्य करत होते. तेव्हा नामदेवरायांना सर्व प्रकार कळला. एकादशीस अत्यंत महत्व आहे. संतांच्या प्रत्येक कृतीतून आणि शब्दातून त्यांनी हेच सांगितलेले आहे. एका दिवसाच्या उपवासाने आपला प्राण जाणार नाही, उलट एकादशी व्रत केल्याने आपले कल्याणच होणार आहे. तर्क वितर्क करण्यात काही अर्थ नाही. संतांनी जे सांगितलेलं आहे ते करावं, यातच आपलं कल्याण आहे. जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. म्हणून 15 दिवसातील एक एकादशी करून आपलं कल्याण करावं.